स्वराज्य वार्ता, आवाज जनसामान्याचा। हिंदूवर होणारे हल्ले आणि धमकीची तीव्रता वाढत आहे याची दखल घेत बांगलादेशातील कट्टरवाद्यांना धडा शिकवणे आवश्यक। हिंदूच्या सन्मानासाठी केंद्र सरकार व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने यावर कठोर भूमिका घ्यावी, सर्वच हिंदुत्ववादी संघटनांनी निवेदनाद्वारे मागणी। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्यासह सर्व हिंदुत्ववादी संघटना आणि केवळ भारतीय जनता पक्ष या राजकीय पक्षाचा मोर्चात सहभाग, मताच्या लांगुलचनासाठी हिंदू असणारे अनेक नेते आणि राजकीय पक्ष मोर्चात सहभागी झाले नाहीत। आपला धर्म आणि संस्कृती टिकवायची असेल तर प्रत्येकाने जागृत राहण्याची गरज। माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर। स्वराज्यासाठी हनुमंत दवंडे, परतूर। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये हिंदू समाजाच्या वतीनं, हिंदू संघटनेच्या वतीनं राज्यभरामध्ये बंद पुकारलेला आहे। सर्व हिंदू समाज एकत्र येऊन रस्त्यावर उतरलेला आहे। देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांना 140 कोटी जनतेच्या वतीनं या देशात आणि जगभरामध्ये जिथे कुठे हिंदूवर अन्याय व अत्याचार होतील तर असल्या नराधमांना धडा शिकवण्यासाठी या देशातला सकल हिंदू समाज एका रस्त्यावर उतरलेला आहे। बांगलादेशमध्ये काय परिस्थिती आहे? बांगलादेशमध्ये मंदिरं तोडली जात आहेत, मंदिरं जाळली जात आहेत, हिंदू महिलांवर बलात्कार केले जात आहेत, हिंदू महिलांचे खून केले जात आहेत, हिंदू दिसला की त्याला ठार मारले जात आहे। बांगलादेशचा माज उतरवण्यासाठी आपल्या देशाच्या पंतप्रधान महोदयांना पाऊल उचलावं लागेल आणि बांगलादेशला एकदा धडा शिकवावा लागेल। मोदी है तो नामुमकिन है। मोदीजींनी एकदा पाकिस्तानचा माज उतरवलेला आहे। पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी संसदेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मुंबईवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, आपल्या जवानांना ठार मारण्याचा प्रयत्न केला आणि आपले जवान शहीद झाले। त्या काळात आपलं सरकार नव्हतं, काँग्रेसचं सरकार होतं, देशावर आघात होत होते, हल्ले होत होते आणि हल्ले होत असताना देशाचे प्रधानमंत्री डोळे झाकून बसत होते। मात्र या देशात मोदीजी प्रधानमंत्री झाले आणि या देशावर जर पाकिस्तान, बांगलादेश हल्ले करणार असेल तर या देशाला धडा शिकवला जाईल। आणि मोदीजींनी सर्जिकल स्ट्राईक केलं आणि पाकिस्तानमध्ये आपले कमांडोज घुसले, मिलिटरी घुसली आणि पाकिस्तानमध्ये 300 अतिरेक्यांचा खात्मा केला होता। या बंदच्या माध्यमातून, मोर्चाच्या माध्यमातून मी बांगलादेशला आव्हान देतो की बांगलादेशला मात चढला असेल तर भारत महासत्ता असणारा देश आहे। एक अणुबॉम्ब टाकला तर बांगलादेश दिसणार नाही। बांगलादेशातला हिंदू सुरक्षित नाही, दलित सुरक्षित नाही, ख्रिश्चन सुरक्षित नाही, शीख सुरक्षित नाही। बांगलादेशमध्ये अन्याय अत्याचार हिंदूंवर होत आहेत आणि म्हणून याचा मोबदला द्यावा लागेल। बांगलादेशला याची किंमत मोजावी लागेल। मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार जगातल्या कुठल्याही देशामध्ये जर हिंदूवर अन्याय होत असेल तर मोदीजींचं सरकार, आमच्या देशाचे जवान, आमच्या देशाचे कमांडो, ईद का जवाब पत्थर से। आणि या देशातल्या मुस्लिमांना सुद्धा माझं आव्हान आहे की परदेशामध्ये, विदेशामध्ये हिंदूवर अन्याय अत्याचार होतात आणि तुम्ही जर पाकिस्तानचा झेंडा परतूरच्या निवडणुकीमध्ये फडकत असाल, हिरवे झेंडे फडकत असाल, मग तो बांगलादेशचा झेंडा असेल, पाकिस्तानचा झेंडा असेल, जगातल्या कुठल्याही मुस्लिम राष्ट्राचा झेंडा या देशात फडकला जाणार नाही। आणि असं झालं तर तुम्हाला बांगलादेशात पाठवल्याशिवाय मोदी राहणार नाहीत। आणि म्हणून
हिंदू एकटा नाही, या देशातले 140 कोटी हिंदू बांगलादेशातल्या हिंदूंच्या सोबत आहेत हे दाखवण्यासाठी आजचा मोर्चा आहे. आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून जसं पाकिस्तानला धडा शिकवला, 300 अतिरेकी एका घंट्याच्या आत खतम झाले, तसं बांगलादेशामध्ये सुद्धा आमची मंदिरं तोडली जात असतील, आमच्या महिलांवर अन्याय अत्याचार होत असतील, भारत देश या पुढच्या काळामध्ये सहन करणार नाही, अशा प्रकारचा इशारा बांगलादेशाला आपण देत आहोत. या मोर्चाच्या माध्यमातून आपल्या मागण्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, माननीय अजितदादा पवार आपल्या सरकारला आणि देशाच्या प्रधानमंत्र्यांना आम्ही हे निवेदन पाठवणार आहोत. हिंदूंच्या संरक्षणासाठी आपण या मोर्चामध्ये सहभागी झालात, मी आपल्या सर्वांचे आभार मानतो, आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. आपल्या प्रधानमंत्र्यांनी जगाला वाचवलेलं आहे कोरोनाच्या काळात. 100 राष्ट्रांना लस पुरवली, माणुसकीचा धर्म म्हणून पुरवली, आणि म्हणून 100 देशाला वाचवणारे प्रधानमंत्री बांगलादेशाला नीट केल्याशिवाय राहणार नाहीत अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय भारत.